बळयाचे अंकित, बळयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडवर मिचा मार. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रसिद्ध असलेला चार चरणाचा आणि काही स्वजीवनाच्या संबंधाने भाष्य करणारा हा अभंग आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्या काही स्वजीवनाचा विचार अभंगातून व्यक्त केलेला आहे. संत जीवन आपला ज्यावेळेस स्वतःच्या परिचयाचा विचार करत असतं त्यावेळेस काही साधनाच्या द्वारा ते जीवन जगतासमोर आपलं व्यक्त करताना पाहायला सापडतात. तुकोबारायांच्या जीवनाचा विचार करत असताना तुकोबाराय हे साधक सिद्ध संत आहेत, साधना सिद्ध संत आहेत. आपल्याला भक्तिशास्त्राने चिंतन करताना दोन प्रकारचे संत जगासमोर ठेवले, आजान सिद्ध म्हणून ठेवले आणि साधक सिद्ध म्हणून ठेवले. आजान सिद्ध कोणाला म्हणावं? जो जन्मापासूनच सिद्ध आहे त्याला आजान सिद्ध म्हणावं, आणि जे साधना करून काही स्थिती आपल्या अंगावरती बांधलेली आहे किंवा त्या स्थितीला ते पोचलेले आहेत साधना करून करून, त्याला साधक सिद्ध म्हणावं. तुकोबारायांचा विचार करत असताना तुकोबारायांच्या संबंधाने तुकोबारायांच्या समग्र जीवनाचा अभ्यास करत असताना महिपती महाराजांनी जी तुकोबारायांची साधना म्हणून सांगितलेली आहे ते साधक सिद्धेमध्ये तुकोबारायांची अवस्था आपल्याला बघत असताना तीन प्रकारच्या अवस्थेत तुकोबारायांचं चरित्र पाहायला सापडतं. पहिली अवस्था आहे संसारी अवस्था, दुसरी आहे साधक अवस्था आणि तिसरी आहे सिद्ध अवस्था. अशा तीन अवस्थेमध्ये तुकोबारायांचं चरित्र जगासमोर ठेवताना आपल्याला महिपती महाराज दिसतात. त्या चरित्राचा थोडासा अनुषंगाने विचार करायचा झाला तर मी थोडंसं आता भाष्य बोलतोय, कारण आता थोड्या वेळात जास्त पोहोचायचं आहे. कारण अभंगाला मला पूर्ण नाही देता येईलच की नाही माहीत नाही, पण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. लक्षात घ्या. आता हे चंद्राला गरण होतं की आजच्या कीर्तनाला होतं हे कळायला अजून तरी तयार माझी मानसिकता का. लक्षात 3 ते 5 आता 7 ते 9 आणि त्यात ते आता नेमकं सुटायच्या वेळेला सुरू झालं. किती करावं किती बोलावं, पण काय जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं सर्वांगाचे कान करून लक्ष द्या, म्हणजे लक्षात येईल. प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार आणि अभंगाच्या संबंधाने थोडंसं बोलायचं. तर तुकोबारायांच्या जीवनाचा विचार करत असताना आपल्याला हे तुकोबाराय साधक सिद्ध म्हणून सांगितले जातात. आजान सिद्धाचा विचार करत असताना ज्ञानोबारायांचा विचार करावा लागतो. ज्ञानोबारायांच्या जीवनाचा विचार करत असताना ज्ञानोबारायांची साधना कुठे लक्षात येत नाही. ज्ञानोबारायांनी साधना केली असं मला म्हणायचं नाही, साधना केली नाही असं म्हणायचं नाही. साधना केली, पण या अवस्थेमध्ये किंवा या अवतारामध्ये ज्ञानोबारायांची साधना करता दिसत नाही. ज्ञानोबारायांनी स्वतःची साधना बोलून दाखवली ज्ञानेश्वरीमध्ये, नाही असं नाही. ज्ञानोबा म्हणतात माझी हे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पता या फळाची महाद्वीप पातळी प्रभू, असं म्हणून स्वतःच्या साधनेचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानोबराय म्हणतात माझे सत्यवादाचे तप, सत्यवादाचं जे काही तप झालेलं आहे ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगासमोर मांडलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे सत्य बोलण्याचं तप करावं लागलं त्यावेळेस ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जर बाहेर पडत असेल तर माझी विनंती अशी आहे समग्र महाराष्ट्राला किंबहुना वाचकांना की निदान आपण वाचताना तरी खोटं बोलू नये. म्हणजे वाचून झाल्यावर बोलायचं की नाही तोही भाग स्वतंत्र आहे, वाचण्याच्या अगोदर बोलायचं की नाही तोही भाग, पण वाचताना तरी बोलू नये. लक्षात घ्या. कारण सत्यवादाचं तप ज्ञानोबारायांचं बाहेर पडलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या रूपाने. ही आजान सिद्ध मंडळी आहे. ज्ञानोबारायांच्या संबंधाने चिंतन करताना आपल्याला नाथ महाराज आदी मंडळीने ज्यावेळेस ज्ञानोबारायांचं वर्णन केलं त्यावेळेस उपजताची ज्ञानी हे वर्णन जाणवणी असं वर्णन केलेलं आहे. उपजत शब्दाचा अर्थ जन्माला आले. ज्ञानोबारायांनीच स्वतःचं वर्णन करून ठेवलं की नाही, तैसी वैसेची गावा न जाता दशेची वाट न पाहता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं की नाही स्वतःच्या संबंधाने, बाळपणीचं सर्वज्ञता, सर्वज्ञतेशी ज्याचं लहानपणीच लग्न लागलेलं आहे असे ज्ञानोबाराय आहेत. लक्षात घ्या. सर्वज्ञतेशी म्हणजे कुठल्याही प्रकारचं ज्ञान अधुरं शिल्लक राहिलं नाही, प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे ज्ञानोबाराय. अशा पद्धतीच्या वसन मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, ते आजान सिद्ध आहेत. आणि तुकोबारायांच्या जीवनाचा जर विचार केला तर तुकोबाराय मात्र साधक सिद्ध अवस्थेत आहेत. आता साधक सिद्ध अवस्थेत असल्या कारणामुळे मला आता बारकावा लक्षात घ्या, साधक सिद्ध मला ज्ञानोबाराय ज्यावेळेस तुकोबाराय सांगायचे त्यावेळेस मला अभंगाचे थोड्याशा प्रस्तावनेचा एक शब्द अभंगाचा या प्रस्तावनेमध्ये घ्यायचा आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही बलिवंत झालो. आता झालो ज्या अर्थी तुकोबाराय बोलतात की नाही त्या अर्थी ते नव्हते असं म्हणण्याला थोडासा वाव निघतो. लक्षात घ्या. आता निघतो म्हणजे प्रस्तावनेच्या दृष्टीने निघतो, तसं काढता येणं शक्य नाही. कारण तुकोबारायांच्या जीवनाचा जर विचार केला तर तुकोबाराय हे आम्ही वैकुंठवासी असं म्हणणारे संत आहेत.
लक्षात घ्या. ते नव्हते असं म्हणण्याला वाव नाही आहे, परंतु मला प्रस्तावनेच्या दृष्टीने थोडासा याचा विचार करायचा आहे. नव्हते ज्या अर्थी झालोय त्या अर्थी म्हणजे दुसऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. बळीवंत झालो असं ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात त्या अर्थी बळीवंत नव्हतो असं म्हणायला कुठेतरी वाव आहे. मला असं वाटतं तुकोबरायांना आम्ही वैकुंठवासी हे पद लावण्यापेक्षा तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाचे हे लावणं चांगलं सोयीस्कर आहे साधक दृष्टीने. तुकोबराय वैकुंठवासी म्हटलं का तुकोबरायांच्या संबंधाने अवतार मीमांसा होते आणि अवतार मीमांसेने तुकोबरायांचं जे महत्व आहे, तुकोबरायांची जी साधना आहे त्या साधनेला थोडंसं न्यूनता येते असं आपल्याला विचारांती पाहायला सापडतं. परंतु जर तुकोबरायांनी श्रम केला आणि तो फळाला आला असा जर विचार तुकोबरायांच्या संबंधाने लावला की नाही तर मग तुकोबरायांच्या साधनेचं महत्व वाढतं. संतांचं सिद्ध अवस्था लक्षात घेण्यापेक्षा संतांची साधना लक्षात घेणं महत्वाचं आहे. आज महाराष्ट्र त्याच गोष्टीला मुकलेला आहे. ज्या गोष्टीला आपण विचार करायला पाहिजे त्या गोष्टीचा विचार करत नाही, साधनेचा विचार केला पाहिजे. तुकोबरायांची साधना संसारी अवस्थेत काय होती, तुकोबरायांची साधना साधक अवस्थेत काय होती आणि तुकोबराय सिद्ध अवस्थेत राहूनही काय साधना करत होते. कारण ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती जर तुकोबरायांना साध्य करायची असेल तर सिद्ध अवस्थेतही तुकोबरायकडून भक्ती घडली असं म्हणावं लागेल. ब्रह्मज्ञानानंतरही जी उरतं त्याला भक्ती म्हणावं. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबरायांनी केलेली साधना आपल्याला लक्षात घ्यायची आहे. साधना लक्षात घेत असताना ते आजान सिद्ध आहे, मला साधक सिद्ध आहेत. मी सांगत होतो तुम्हाला की तुकोबरायांचं बळीवंत नव्हते असं मला सांगायचं आहे. तुकोबराय बळीवंत नव्हते का नव्हते, झालो म्हणतात त्या अर्थी नव्हते असं म्हणायला वाव आहे. रात्र म्हटलं की दिवस म्हणायला काय आहे वाव आहे. खरं म्हटलं की खोटं काहीतरी असलं पाहिजे, तसं झालो म्हटलं की नव्हते असं म्हणण्याला थोडासा वाव आहे. आणखी थोडंसं पुढे बोलतो. तुकोबराय म्हणतात बळीवंत झालो. आता ही बळीवंतता काय आहे, ही बळीवंतता शब्दाचा अर्थ काय करायचा, बळीवंतता होणं म्हणजे काय आहे, त्या सगळ्याचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. बळीवंतता या शब्दाचा अर्थ करत असताना थोडासा विरुद्धार्थी शब्दाचा विचार अगोदर करावा लागेल. बळीवंत शब्दाचे विरुद्धार्थी शब्द जर काय असेल तर ते काय आहे, दुर्बल. लक्षात घ्या, ही दुर्बलता जीवाच्या ठिकाणी असल्या कारणामुळे जीव आहे आणि मग ही दुर्बलता निघून जाऊन तुकोबरायांच्या ठिकाणी बलिवंतता आली. जे तुकोबराय म्हणतात की नाही ती आली, जी दुर्बलता निघून गेली आणि बलवंतता आली. ती दुर्बलता कशाने आली हेही महत्त्वाचं आहे आणि दुर्बलतेचे कारण काय काय आहेत हेही महत्त्वाचं आहे आणि त्या कारणाची निवृत्ती कशाने होते हेही आपल्याला विचार करण्यासारखा आहे, विचारात घ्यायचं आहे. लक्षात घ्या, एक तर दुर्बल कोणाला म्हणावं, दुर्बलता का आली, दुर्बलता येण्याचे कारण काय आणि त्याचे निवृत्तीचे उपाय काय, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला हळूहळू थोडासा करावा लागेल. काय शब्दाचा विचार करत असताना शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा अगोदर विचार करावा लागतो. आपण थोडंसं वेदांत ऐकणारी श्रवण करणारी मंडळी प्रत्यक्ष महाराजच इथं ग्रंथाच्या रूपाने उपस्थित आहेत, त्याच्याबद्दल मला काही शंका नाही. लक्षात घ्या, पण याचा विचार करत असताना, साहित्याचा विचार करत असताना, वेदांताचा विचार करत असताना काही आपल्याला वाद म्हणून सांगितलेत बघा. बिंब प्रतिबिंब वाद असा आलेला आहे विचारामध्ये. बिंब कशाला म्हणावं, प्रतिबिंब कशाला म्हणावं याचा विचार करत असताना आपल्याला बिंब जर सिद्ध करायचं असेल तर अगोदर बिंब काय आहे याचा विचार करावा लागेल. बिंब सिद्ध झाल्याशिवाय प्रतिबिंब सिद्ध होत नाही. लक्षात घ्या, आणखी थोडं सांगू, व्यापक काय आहे हे सिद्ध करायचं असेल तर त्याच्यापेक्षा व्याप्य काय आहे हे सिद्ध करावं लागेल. व्यापक आणि व्याप्य याच्या दोघाचा विचार करावा लागेल. बिंब प्रतिबिंबाचा विचार करावा लागेल. आरशामध्ये दिसतं त्याला काय म्हणतात, प्रतिबिंब. आता ते आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं ते कधी दिसतं, ज्या वेळेस बिंब असेल तर. मग बिंब असेल तर प्रतिबिंब सिद्ध होत असतं. तर आपण खरं तर या सृष्टीचा विचार करत असताना निवृत्तीनाथ महाराजांचा एक अभंग आहे. निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात, बुगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. हे चरण आपल्याला पांडुरंगाच्या मूर्तीपाशी वरती गेल्यानंतर, पांडुरंगाच्या पंढरपूरला गेलात की ते पांडुरंगाच्या मूर्तीवरती लिहिलेलं हे चरण आहे. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. अर्थात आता ते पाहता येत नाही, वर तोंड करता येत नाही, गर्दी तो भाग स्वतंत्र, पण निवांत वेळात जर गेलात तर ते चरण आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे. तिथं निवृत्तीनाथ महाराजांचं ते चरण लिहिलेलं आहे. मला सांगायचा मुद्दा काय आहे, बिंब कळायचं असेल तर प्रतिबिंब काय आहे हे प्रतिबिंब काय आहे
कळालं पाहिजे. तद्वत तुकोबऱ्या म्हणतात बलिवंतता कळायची असेल तर दुर्बलता काय आहे याचे विचार आपल्याला करता आला पाहिजे, कळायला पाहिजे. तर जीवाचा विचार करत असताना नाथ महाराजांनी 2-3 कारणं जीवाच्या संबंधाने केलेली आहेत. जीवाला म्हटलं की जीव म्हणत असताना कोणाची सत्ता जीवावर आहे याचा विचार सांगत असताना 3 प्रकारच्या सत्ता आपल्या जीवावर आहे असं सांगितलं जातं. पहिली सत्ता आहे काळाची सत्ता, दुसरी सत्ता आहे इंद्रियाची सत्ता आणि तिसरी सत्ता आहे मायेची सत्ता. मायेची, इंद्रियाची आणि काळाची सत्ता, या 3 सत्ता जीवावर असल्या कारणामुळे जीवाच्या ठिकाणी दुर्बलत्व निर्माण होतं. या 3ही सत्ता निवृत्त झाल्या की जीवाचं दुर्बलत्वही निवृत्त होतं. पण या 3 सत्तेने युक्त असल्या कारणामुळे जीवाला जीवदशा आहे. जीवाला जीव का म्हणावं तर त्याचं पहिलं कारण आहे तो जीव आहे, आणि दुसरं कारण काय म्हणायचं तर तो अज्ञानी आहे, अविद्येने ग्रस्त आहे, त्याच्यामुळे त्याला जीव असं म्हणावं. कल्पनेने ग्रस्त आहे म्हणून जीव म्हणावं, कामनेने ग्रस्त आहे म्हणून जीव म्हणावं. कल्पना अविद्या येणे झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेते, हा विचार तर सांगितला. कामनेने, कल्पनेने आणि अविद्येने या 3 गुणांनी जो युक्त आहे त्याला जीव म्हणावं. आता या 3 गुणांनी युक्त आहे त्याला जीव म्हणावं का, तर जीव म्हणावं. पण आणखी 3 गोष्टी त्याच्या संबंधाने सांगितल्या जातात. एक तो मायेच्या सत्तेत राहतो म्हणून जीव म्हणावं, इंद्रियाच्या सत्तेधीन राहतो म्हणून जीव म्हणावं, आणि चौथी गोष्ट त्या ठिकाणी काळाच्या सत्तेमध्ये तिसरी गोष्ट काळाच्या सत्तेमध्ये राहतो म्हणून त्याला जीव म्हणावं. या 3 गोष्टी. आता मायेची सत्ता निवृत्त कशाने होते, इंद्रियाची सत्ता निवृत्त कशाने होते, अगोदर ही सत्ता काय आहे हे अगोदर कळावं लागेल आणि मग निवृत्तीचा उपाय आपल्याला त्या संबंधाने सुचावा लागेल. लक्षात घ्या. आता मायेची सत्ता कशाला म्हणावं तर लक्षात घ्या, जी नसताना तशी दाखवते तिला काय म्हणावं, माया म्हणावं. जोपर्यंत जगत खरं प्रचितीला येतं तोपर्यंत तिला माया अशा पद्धतीचं म्हणावं. ब्रह्मज्ञानानंतरही भ्रम शिल्लक राहतो. विठ्ठल विठ्ठल विचार सागरामध्ये हा सगळा विचार आलेला आहे. विचार सागर श्रवण करणारी आहे. आता एवढं खोल जाऊन आपण झोपीचं कारण करून घेऊ नये आणि मी तुम्हाला करून देणार नाही. पण आपलं अगोदरच तुम्हाला जास्त मी बरोबर बोलायला लागल्यामुळे लक्षात येणं अवघड होतं. परंतु तरी देखील मी आता काही जास्त खोल घुसणार नाही. तर मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की मायेची सत्ता कशाला म्हणावं तर ती माया भासिनो जगत हा. मायाने काय भासतं, जगत भासत असतं. लक्षात घ्या. आणि जे भासत असतं ते कधी खरं नसतं. विठ्ठल विठ्ठल उदाहरण दिलं, रज्जू सर्पाकार भासले जगदंबर, रज्जू सर्प भासला. खरं आहे का खोटा आहे? सर्प भासलेला सर्प खरं आहे का खोटा आहे? खोटा आहे. भासला की नाही? भासला. होता की नाही? रज्जूवर सर्प होता की नाही? होता की नाही? वादच नाही. होता ना, होता की नाही? पण भासला. गेला कुठं? आपल्याला सूत्र असं आहे त्याचं, आध्यस्त पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे, हे असा विचार आहे. आध्यस्त पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे, हे म्हणजे काय तर सर्प हा अध्यस्त आहे. कशावर अध्यस्त आहे? रज्जूवरती. रज्जूवरती सर्प अध्यस्त आहे. अधिष्ठान काय आहे? दोरी. दोरी अधिष्ठान आहे. लक्षात घ्या. आता दोरी अधिष्ठान मानायची का पृथ्वी अधिष्ठान मानायचं वगैरे वगैरे त्याच्यातही सूक्ष्मत भेद आलेले आहेत पुढे विचारसागरामध्ये. जाऊ द्या, तो विचार आता सांगायचा नाही. फक्त आता अधिष्ठान म्हणून दोरी घ्या. अधिष्ठानावरती भासलेला अध्यस्त पदार्थ म्हणजे सर्प अधिष्ठान रूप होवे, हे म्हणजे तो सर्प न राहता अधिष्ठान रूप होऊन जातो. म्हणजे दोरीमध्येच होऊन जातो. पण कधी जातो? कधी जातो? ब्रह्मज्ञाना नंतर. विठ्ठल विठ्ठल रज्जूचं ज्ञान झालं की सर्प रज्जूमध्येच त्या ठिकाणी लुप्त अशा प्रकारचा होतो. तसं जगताचं ज्ञान झालं की ही माया निवृत्त होते. पण अर्थात ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मायेची काय आहे? निवृत्ती आहे. माया ही सोपी नाही.
माया सोपी नाही. भगवान बोलत असताना सांगतात की बाबा ही लाखो, भगवंत ज्ञानोबा आहे, भगवंत हजारो म्हणतात, ज्ञानोबा आहे कोट्यावधी म्हणतात. हे थोडंसं ज्ञानोबरायांचं बहाल मोठंच आहे, ज्ञानोबरायांचं सगळंच मोठं आहे, विचारसरणी ज्ञानोबरायच मोठे असल्या कारणामुळे ज्ञानोबरायांनी तर कोट्यावधी लोकांचं सांगितलंय, पण भगवान बोलताना मात्र हजारो लोकात बोलतात बरं का. म्हणजे बघा, भगवंताची दृष्टी बारीक आहे, ज्ञानोबरायांची दृष्टी व्यापक आहे बरं का. किती मोठी व्यापक आहे. ज्ञानोबराय म्हणतात कोट्यावधी भक्त ज्यावेळेस माझ्याकडे यायला निघतात म्हणतात, त्यावेळेस कुठेतरी एखादा माझ्यापर्यंत येऊन पोचतो. भगवान म्हणतात हजारातून एखादा पोचतो. ज्ञानोबराय म्हणतात कोट्यावधी लोकातून एखादा येऊन पोचतो. दुरत काय महाराज म्हणतात, माझी माया ब्रह्मादिक देवांना सुद्धा तरुण जाणं शक्य नाही. ब्रह्मदेव आपल्या सर्वसामान्याचा विचार सोडा, या मायेचा विचार करत असताना ब्रह्मदेवासारखे ब्रह्मदेवच प्रत्यक्ष ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा माया तरुण जाणं सोपं नाही असा विचार तुकोबा यांनी आपल्याला सांगितलं की नाही. ब्रह्मादिका पार दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. ब्रह्मादिका देवा सुद्धा त्या ठिकाणी मायेला तरुण जाणं एवढं सामर्थ्य नाही. फार मोठा मायेचा विस्तार आलेला आहे, त्याच्याबद्दल आता चिंतन करायचं नाही. तर मायेची सत्ता जीवावर आहे म्हणून जीव दुर्बळ आहे. दुसरी गोष्ट, इंद्रियाची सत्ता जीवावर आहे. लक्षात घ्या, इंद्रियाची सत्ता जीवावर आहे म्हणून जीव दुर्बल आहे. इंद्रियाने त्या ठिकाणी संपूर्ण असलेले इंद्रिय हे विषयावरती काय केलेले आहेत, अनुसंधान करतायत. प्रत्येकाची इंद्रिय हे विषयाधीन अशा पद्धतीचे झालेले असल्या कारणामुळे ते इंद्रियाची सत्ता जीवावर आहे. ही विषय जसे जसे विषय मिळतील त्या विषयाच्या मागं लागणं हा इंद्रियाचा काय आहे, स्वभाव आहे. ज्ञानोबरायांची वबी मला आठवते पा. ज्ञानोबा म्हणतात हा स्वभावाची पाही येत विषय वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही. हा स्वभावाची पाही इंद्रियांचा स्वभाव काय, विषय वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही. लक्षात घ्या, म्हणजे त्या इंद्रियांना विषय हेच आपलं सुखाचं साधन वाटत राहतात आणि तिथेच ते रममान होत राहतात. आता किती काळ होतात हाही स्वतंत्र विचाराचा भाग आहे. कारण इंद्रियाचं सुख जे सांगितलंय की नाही, विषय सुख जे सांगितलं की नाही, त्या तीन विचार आलाय. एक इंद्रियाचं सुख, विषय सुख सांगितलं, एक मोक्ष सुख सांगितलं आणि तिसरं भक्ती सुख सांगितलं. तीन पद्धतीचे सुख सांगितले. आता हे विषय सुख कोणापाशी राहतं, मोक्ष सुख कोणापाशी राहतं आणि भक्ती सुख कोणापाशी राहतं याचाही विचार सांगितला. पर ते सांगत असताना त्याचा कालावधी सुद्धा सांगितला. भक्ती सुखाचा कालावधी, भक्ती सुखाचा कालावधी सांगत असताना नारद भक्ती सूत्रामध्ये विचार आलेला आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी असं म्हटलंय, प्रतिक्षणम वर्धमानम. प्रत्येक क्षणाला जे ऊर्ध्वगतीने त्या ठिकाणी वाटचाल करत राहतं त्याला भक्ती सुख अशा पद्धतीचं म्हणावं. मोक्ष सुखाचा विचार करत असताना जे स्थिर आहे, जे प्राप्त झालं की वाढतही नाही कमी पडत नाही, असं स्थिर जे आहे त्याला मोक्ष सुख म्हणतात. आणि विषयाचं सुख मात्र ते ज्ञानोबा म्हणतात विषयी सुख आहे हे बोधनेची साधी. जाऊ द्या, तो विषय सोडून देऊ. विठ्ठल विषयाचे समसुख बेगडाची भावली
सावली जाईल दया. आभराची सावली शाश्वत नसते आणि ती बेगडाची बावली शाश्वत नसते. ही बेगडाची बावली तुम्हाला जुनी मंडळी इथं मी तुम्हाला सर्वांना आठवत असेल. तिला करण्याची प्रक्रिया काय आहे? जत्रा जवळ आली गावातली की ते चिखल आणि शेण एकत्र घ्यायचं, त्याचा लगदा तयार करायचा, तिला बावलीसारखा आकार द्यायचा. ती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंत तिला बेगड चिटकवायचं. बेगड चिटकवल्यानंतर वाळायला उन्हात ठेवायचं. आणि आता हे प्रमाण दिल्यामुळे बोलावं लागते. ते चिटकवून ठेवलं की ठेवल्यानंतर वाळायला ठेवायची. वाळायला ठेवल्यानंतर यात्रा आली की गावात विकायला आणायचं. विकायला आणल्यानंतर विकायला असं ठेवायचं. लहान लहान मुलं आपल्या बापाला आईबापाला घेऊन जत्रेत जायचे आणि गेल्यानंतर त्या लहान बाळाने त्या बावलीकडे बघितलं की ते हट्ट करायचं, बाबा बावली. तेव्हापासून जे बावलीचा नाद लागतो ते बाबा बावली, बाबा बावली, बावली. ते बावली बावली म्हणत बाप म्हणतो नको नको. ते बापाच्या कडेवर बसलेलं असतं. नको नको म्हणता म्हणता ते आगस्ताडीला जातं, खाली उतरतं. खाली उतरल्यानंतर मातीत नाचायला लागतं आणि ते नाचायला लागल्यानंतर बापाच्या लक्षात येतं आपली इज्जत मातीत चालली. मग कुठेतरी ती बावली त्याला घेऊन देतो आणि घेऊन दिल्यानंतर ती बावली घेऊन दिल्यानंतर ती लहान बाळ, त्याला काही त्यातलं कळत नसते, ते चमकते म्हणून ते घरी घेऊन आलेलं असतं. खेळतं तिच्यासोबत. खेळता 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 ती खेळून झालं की ते खेळता खेळता ती बाहुली तोंडात घालतं. तोंडात घातल्यानंतर ओली झाल्यानंतर तिचं बेगड निघून जातं. त्यालाही कळत नाही तिचं बेगड निघून जाऊन कधी त्याच्या तोंडात शेणमाती जाते ते. तसं विषय बघून बघून भोगणाऱ्यालाही कळत नाही कधी शेणमाती तोंडात जाते ते. विषय ओढी भुलले जीवा, विषय ओढी भुलले करील की वन उपजे नारायणी भाव पाहुणे ठावन देह विषयाने. लक्षात घ्या हे विषय ओढी भुलले जीव. महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये जो शब्द वापरले विषय ओढी भुलले जीव असं म्हटलं. विषय ओढी भुलले जीव या 4 शब्दामध्ये तुकोबारायांनी 3 व्याख्या केलेल्या आहेत. या 4 शब्दात तुकोबारायांच्या 3 व्याख्या आहे. जीव कोणाला म्हणावं याची व्याख्या, भुलणं कशाला म्हणावं याची व्याख्या आणि विषय कशाला म्हणावं याची व्याख्या. पहिली व्याख्या आहे का, जीव कशाला म्हणावं. विषयाला पाहून जो भुलतो त्याला जीव म्हणावं. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, भुलणं कशाला म्हणावं, विषयाला पाहिल्यानंतर जीवाचं जे होतं त्याला भुलणं म्हणावं. आता कशाची व्याख्या राहिली, आता विषयाची व्याख्या राहिली ना. आता विषयाची व्याख्या राहिली. आता विषयाची व्याख्या राहिली ना. जीव ज्याला पाहून भुलतो त्याला विषय म्हणावं. म्हणजे विषयाची व्याख्या, भुलण्याची व्याख्या आणि जीवाची व्याख्या या 3 व्याख्या तुकोबारायांनी एका चरणाच्या 4 शब्दामध्ये सांगितल्या. लक्षात घ्या.
म्हणजे अर्थात सांगायचा मुद्दा काय आहे, ही विषयाची सत्ता जीवावर आहे त्यामुळे जीव दुर्बल आहे. इंद्रियाची सत्ता जीवावर आहे त्यामुळे जीव त्या ठिकाणी दुर्बल आहे. आणि सरते शेवटी काळाची सत्ता जीवावर आहे. आता कालाची सत्ता कोणावर आहे? सगळ्यांवरती कालाची सत्ता आहे. सगळ्यांवरती या मृत्यू लोकामध्ये जे जे म्हणून काही घटक सांगितले, अर्थात इथं अवताराधिकांचाही विचार जर केला तर या सगळ्यांवरती काळाची सत्ता आहे. तुकोबराय जरी म्हणत असले, काय तुकोबराय म्हणतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, तरी पण कालाची सत्ता सगळ्यांवरती आहे असा आपल्याला विचार करता येतो. सगळ्यांना काल खातो. कोणाला खात नाही? सगळ्यांना खातो. सगळ्यांना कोणाला खातो? सगळ्यांना खातो. सगळ्या म्हणण्यामध्ये सगळे आले. काय हे सगळं त्याचंच आहे. त्याचं तोंड आहे एवढं मोठं, सगळं काळाचं तोंड पसरलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून जसं जांभळी आल्यानंतर माणसाचं तोंड वाचतं की नाही, तसं काळाचं तोंड वाचलेलंच आहे. आपलं तरी जांभळीच्या टायमाला वाचतं, त्याचं कायम वाचलेलं आहे, लक्षात घ्या. आणि तो क्षणोक्षणी ते गणना करतो महाराज आयुष्याची प्रत्येकाच्या. अर्थात सांगायचा मुद्दा काय आहे, इंद्रियाची सत्ता, मायेची सत्ता आणि काळाची सत्ता या तिन्ही सत्ता जीवावर असल्या कारणामुळे जीवाच्या ठिकाणी दुर्बळत्व येत असतं. हे दुर्बळत्व निवारण करण्यासाठी या तिन्ही सत्ता निवृत्त होणं गरजेचं आहे. इंद्रियावरती विजय मिळावा लागेल, मायेवरती विजय मिळावा लागेल आणि काळावरती विजय मिळावा लागेल. या तिन्ही सत्ताची निवृत्ती झाली की जीवाला त्या ठिकाणी जीवाचं दुर्बलत्व नष्ट होण्यासाठी काही मदत घडत असते. आता तुकोबरायांनी या तिन्ही सत्तेचा जर विचार केला तर तुकोबरायांच्या जीवनामध्ये या तिन्ही सत्ताची काय झालेली आहे, निवृत्ती झालेली आपल्याला पाहायला सापडतं. एका एका चरणाने आपण याची काही पुष्टी करू शकतो. लक्षात घ्या, काय मायेची सत्ता तुकोबराय म्हणतात, ही मायेची सत्ता आहे की नाही, ही मायेची सत्ता आमच्या ठिकाणची निवृत्ती झाली. कशी निवृत्त झाली? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. अर्थात मायेची सत्ता निवृत्त झाल्यामुळे ती दासी झाली, म्हणून माया आमच्या ठिकाणची दासी आहे. मायेची सत्ता निवृत्त झाली. कळी काळाची सत्ता मी मग अशी बोलून गेलो, जगा काळ खाय, किंवा अनेक प्रमाण आपल्याला काळाच्या संबंधाने पाहायला सापडतील. म्हणून काळाची सत्ता तुकोबरायांची निवृत्त झाली आणि मायेची सत्ता इंद्रियाची सत्ता निवृत्त झाली. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. महाराज म्हणतात, काम क्रोध बंदीखाने तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि तुकोबरायांनी या तिन्ही सत्ता निवृत्त झाल्या. आता या तिन्ही सत्ता निवृत्त होण्याचं कारण काय, तर तुकोबराय म्हणतात, आमची संगती याला कारणीभूत आहे. आम्ही ज्याच्या संगतीत राहिलो त्या संगतीमुळे या तिन्ही सत्ता निवृत्त झाल्या. आणि त्या संगतीचाच परिणाम, जो संग केला होता त्या संघाचाच परिणाम आमच्या जीवनावरती उमटला. अभंगाचं पहिलं
संसार केला षडूर्मीचा मार. महाराज म्हणतात आम्ही बळीवंत झालो. बळीवंत झालो संगतीचं कारण सांगितलं की आम्ही बळीवंताच्या संगतीमध्ये राहिलो. काय आहे, परमार्थ करताना आश्रय महत्वाचा आहे बरं का. आश्रय कोणी असो आश्रय महत्वाचा आहे. परमार्थात आधार महत्वाचा आहे, आश्रय महत्वाचा आहे. कारण ज्ञानोबरांनी सांगताना असं म्हटलं की नाही, आपल्याला मनोमार्गे गेला तेथेची मुकला. म्हणून मनाच्यासाठी तो मन इकडं तिकडं भरकटू न देण्याकरता आपल्याला कोणाचा तरी आधार असला पाहिजे, आश्रय असला पाहिजे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात की नाही, परीत येत असे एक आधारो तेनेची बोली न मी सदरू. काहीच मिनो हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. नाही जात कुठे येत फिरोनिया, अवघेची वाया विन बोल. तुकोबऱ्यांनी स्वतःची अवस्था जगासमोर ठेवली. काहीच मी नव्हे, मी कुठलाही नाही, मी कोणत्या गावाचा नाही, कोणत्या देशाचा नाही. नाही जात कुठे, कुठं जाणं येणं काही शिल्लक राहिलं नाही. काम नाही, काम नाही. प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही, आम्हाला कर्तव्यही शिल्लक राहिलं नाही. कर्तव्य प्राप्तव्य काम शब्दाचा दोनदा काम शब्द वापरला ना, दोन काम शब्दाचा अर्थ एक नाही, वेगवेगळा करायचा. एका संस्कृतमध्ये करायचा आणि एकाचा मराठीत करायचा. संस्कृतमध्ये काम शब्दाचा अर्थ होतो प्राप्तव्य आणि मराठीमध्ये काम शब्दाचा अर्थ होतो कर्तव्य. आमचं कर्तव्य संपल्यामुळे आमचं प्राप्तव्यही संपलेलं आहे, म्हणून झालो बळीवंत. ही बळीवंतता असल्याची लक्षणं आहेत. आणि म्हणून बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत झालो. आणि या बळीवंतताचा परिणाम काय झाला, महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या
म्हणतात, लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. असं म्हणता आलं ना, असं म्हणता आलं तरी लाथाळीला संसार व्हायला काही वेळ लागणार नाही. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळायचे. तर महाराज म्हणतात आम्ही संसार लाथळवला. कोणता संसार लाथळवला ते काय आहे म्हणत असताना बहुतेक गायक मंडळी इथं हा मध्ये घालतात. खरं आहे ना, ते हा म्हणतात. ते हा म्हटलं की विशिष्ट संसाराचं निदर्शन होतं. हे निदर्शन वाचक शब्द आहे, पण इथं हा घालायचा नाही. हा घातला की ते अडचणीत येतं. मग तुकोबाराय म्हणतात आम्ही संसार लाथळवला. मग कोणीतरी कदाचित प्रश्न विचारू शकतो, तुम्ही नेमकं कोणता संसार लाथळवला? तर मी माझ्या बुद्धीने केलेला एक विचार सांगू. मी त्याला एवढाच विचार सांगत असतो, तुकोबारायांना जर ज्याने विचारलं असेल कोणता संसार लाथळवला, तुकोबारायांनी त्याला एकच उत्तर दिलं असेल, तुला जेवढ्या संसाराची संगती लावता येते तेवढे संसाराला आम्ही लावतो. तुला जेवढी लावता येईल, तुझ्या बुद्धीच्या मर्यादेत तुला जेवढी लावता येईल, म्हणजे कीर्तनकाराला जेवढी लावता येईल तेवढी संगती आपण लावण्यासारखी आहे. आता काय आहे, संसार एक प्रकारचा नाही, अनेक प्रकारचे संसार सांगितलेले आपल्याला बरं का. तर जन्माला येणं आणि मरणं याला काय म्हटलंय? याला नाही म्हटलंय संसार. याला गोबी काय ज्ञानोबरायांची आगा उपजणे आणि निमणे हे साचची जे आहे का म्हटलं की नाही ज्ञानोबरायन? जन्माला येणं आणि मरणं याला संसार नाही म्हटलंय त्या ज्ञानोबरायांनी. जन्माला येणं मरणं हे खरं मानणं याचं नाव संसार आहे. विठ्ठल उपजणे आणि निमणे, जन्माला येणं मरणं हे संसार नाहीये, हे साचची जे का मानणे, हे खरं मानणं याचं नाव संसार आहे. लक्षात घ्या. बरं चला, हे जन्माला येणं मरणं हा एक संसार आहे. तुकोबाराय म्हणतात हाही संसार आम्ही जिंकवला. नाही आता नाही आम्हा जियावे मरावे लागत. आता आम्हाला जन्माला यावं लागत नाही, मरावही लागत नाही, अशी अवस्था म्हणजे एक जन्म मरणाचा संसार लाथळवला. चला दुसऱ्या संसाराचा विचार करू. हा संसार जन्म मरण रूपी संसार प्राप्त झाला की म्हणजे त्या जन्म मरण रूपी संसारातून ज्याची उत्पत्ती आहे त्याला यज्ञ म्हणतात. आणि यालाच काय म्हणतात? एक संसार म्हणतात. या देहालाच काय म्हटलेलं आहे? संसार म्हटलेला आहे. आता हा देह तुकोबाराय म्हणतात देह तरी वरलीच्या वरी, ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबारायांनी केलेलं चिंतन आहे बघा. देह तरी वरलीच्या वरी म्हणजे देह आमचा आता आमच्या ठिकाणी राहिलेला नाही. शरीर ज्याचे त्याशी समर्पिले या भूमिकेतून जन्म मरण परंपरा संसाराची या देहाचा देहरूपी संसार तुकोबारायांनी नष्ट केला. आता या देहात एक असणारा संसार त्याला अहंकार म्हणतात. आणि त्या अहंकारालाच काय म्हटलेलं आहे? संसार म्हटलेला आहे. आता हे अहंकार तुकोबाराय म्हणतात आता आमच्या ठिकाणी अहंकार सुद्धा राहिलेला. तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार. नित्य शुद्ध अहंकारही राहिला नाही, म्हणून अहंकार रूपी संसारही राहिला नाही, जन्म मरण रूपी संसारही राहिला नाही. आणि सरते शेवटी हा दृश्यमानतेला काय म्हटलेलं आहे? संसार म्हटलेला आहे. हे डोळ्याने जे जे दिसतं याला संसार म्हटलं. तुकोबाराय म्हणतात आता हे सुद्धा आमच्या दृष्टीला राहिलेलं नाही. जनी वनी अभघा देव अशा पद्धतीची अवस्था झालेली आहे. त्यामुळे हा दृश्यरूप संसार हाही त्या ठिकाणी लाथळवला. म्हणून लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. षडउर्म्याचा मार आता ऐका बरं का, यात थोडी संगती परस्मय पदाने आणि आत्मनय पदाने थोडीशी संगती लावताना याचा विचार. माझं कीर्तन असं असतंय बरं का, चार दोघालाच कळत असते, बाकीचे ऐकत असतात. तर नाही म्हणजे मला मी असं थोडक्यात सांगू का, इम्प्रेशन पडाय करता कीर्तन करत नाही. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की महाराज म्हणतात बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार केल्यानंतर आम्हाला संसाराला लाथळवता आलं, असंही एक विचार या संबंधाने करता येतो बरं का. याच चरणाचा आणि या चरणाच्या याच पदाचा जर विचार करायचा झाला त्यातले त्यात, तर याचा विचार असा लावता येतो की षडउर्मीचा मार केल्याशिवाय संसार लाथळवता येत नसतो. आता षडउर्म्या कशाला म्हणावं, तर मनाच्या 2 उर्म्या आहेत, प्राणाच्या 2 उर्म्या आहेत आणि देहाच्या 2 उर्म्या आहेत बरं का. त्याला मिळून 6, 2 मिळून एकूण 6 होतात.
मनाच्या, प्राणाच्या आणि देहाच्या. मन, प्राण आणि देह. जन्म आणि मृत्यू देहाच्या. जन्म आणि मृत्यू देहाच्या. मनाच्या स्थिरता आणि चंचलता किंवा संकल्प विकल्प. आणि प्राणाच्या क्षुधा आणि तृष्णा. क्षुधा तृष्णा पानाच्या, संकल्प विकल्प मनाच्या, त्याला चंचल स्थिरता म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर जन्म आणि मृत्यू या 6 उर्म्या आहेत, लक्षात घ्या. आणि या 6 उर्म्या तुकोबराय म्हणतात आम्ही याचा मारा केला, याच्यावरच मारा केला, याच्यावरच जन्माच्या मृत्यूवर मारा केला, त्याच्यानंतर क्षुधा आणि तृष्णावरती मारा केला. तुकोबराय म्हणतात आता काय खातो आम्ही, कासा या सांगाती. म्हणजे भुकेवर तहानेवर तुकोबरायांनी विजय मिळवला. आणि तुकोबरायांचं जे चित्त आहे संकल्प विकल्प मावळोनी असं म्हटलंय ना तुकोबरायांनी. काय आहे त्याचा पूर्वार्ध, संकल्प विकल्प मावळोनी. जाऊ त्यानंतर कधीतरी. संकल्प विकल्प मावळणे. संकल्प मावळला, विकल्प. साधूच्या अंतःकरणात संकल्प राहत नसतो बरं का. संकल्प सापेक्ष, जर संकल्प राहत असेल असं म्हणायचं असेल तर मग संकल्प सापेक्ष विकल्पही घ्यावा लागतो. त्याच्यापेक्षा संकल्प विकल्प मावळणे लक्षात घ्या, म्हणजे संपलेले आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून या 6 उर्मीचा मार केला. त्याच्यामुळे आता काय आहे गंमत सांगू तुम्हाला. संसाराची उत्पत्ती जी सांगितली की नाही, ती मुळात संसाराची उत्पत्ती ही मनात सांगितलेली आहे की नाही. ज्ञानोबराय काय म्हणतात, चेत संसार चित्र उमटे मनरूपी पट फाटे संसार काय सरोवर आटे प्रतिभा नाही. म्हणजे सरोवर आटल्यानंतर जसं त्या सरोवरात प्रतिबिंब दिसत नाही, तद्वत या मनरूपी पटलावरती संसार चित्र उमटे. लक्षात घ्या, संसार चित्र उमटे. कुठे उमटे, मनरूपी पटलावरती उमटे. आणि मग जर संसार चित्र मनरूपी पटलावरती उमटत असेल आणि ते मनाच्या ज्या 2 अवस्था आहे संकल्प विकल्प त्या निवृत्त झाल्या, फक्त त्या निवृत्त झाल्या नाही, मनासह त्या निवृत्त झालेल्या असल्या कारणामुळे मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसे आले हो, या विचाराने आपल्याला संसाराच्या नावे घालून या शून्य इथपर्यंत पोहोचता येतं. लक्षात घ्या. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात आम्ही संसाराच्या संबंधाने संसाराला लाथळवलं. म्हणून लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, जन तन धन केले तृणाही समान. काय आहे या अभंगाकडे जरा थोडंसं ढोबळ नजरेने बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं तुकोबरायांनी इथं बळ सांगितलेलं आहे. पण हे किती प्रकारचं बळ आहे, तुकोबरायांनी या अभंगातून 3 प्रकारचं बळ सांगितलं. एक भक्तीचं बळ, एक ज्ञानाचं बळ आणि तिसरं वैराग्याचं बळ. 3 बळाचं 3 प्रमाण किंवा 3 चरण आपल्याला विचारात घेता येण्यासारखे आहेत. तुकोबराय म्हणतात बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. हे भक्तीचं बळ आहे. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार ज्ञानाचं बळ आहे. आणि जनतन धन केले तृणाही समान वैराग्याचं बळ आहे. लक्षात घ्या, या वैराग्याच्या बळावर, ज्ञानाच्या बळावर आणि भक्तीच्या बळावरती तुकोबराय म्हणतात हे 3ही बळ प्राप्त झाल्यामुळे आता आमची अवस्था काय आहे असं जर विचारल तर अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आता, तुका म्हणे आता,
3 वेळाचा परिणाम आमच्या ठिकाणी असल्या कारणामुळे त्याचा परिणाम आहे. आम्ही मुक्तीची माथा म्हटले तुकोबरायाने बरं का. मुक्ती स्वीकारलेली नाही तुकोबरायाने, मुक्ती स्वीकारत नाही तुकोबराय, मग मुक्तीची आहे माथा. आता मुक्तीच्या माथावरती कोण आहे? खरं तर सांगितलंय चहू पुरुषार्थ श्री भक्ती असं म्हटलेलं आहे. 4ही पुरुषार्थाच्या डोक्यावरती जर कोण राहत असेल तर ती भक्ती राहते. आणि तुकोबराय म्हणतात आम्ही मुक्तीची आहे माथा. मुक्तीच्या माथ्यावर पाय दिला भक्तीच्या घरात जाण्याकरता. विठ्ठल मुक्तीच्या माथ्यावरती. मुक्ती स्वीकारत नाहीत. का मुक्ती स्वीकारत नाही? काही नाही, त्याचे कारण पुष्कळ आहेत. आपल्याला त्याचा काही विचार करायचा नाही. त्याच्या संबंधाने आपल्याला काही घेणं देणंही नाही. आणि आपल्याला खरं सांगू कशाचंच घेणं देणं नाही. लावलंय बोलायला म्हणून बोलायचं नाही तर काय काय घेणं आहे? कशाचं काय घेणं? मजा येई नाही मस्ती येई नाही. हा मला घेण मला फक्त ते पाहिजे. काय वाट पाहताय ना तुम्ही कायची? मज नको रे हे देवा ऐके रे हे विनंती. मज नको हे मुक्ती नको म्हणतात तुकोबराय. म्हणजे मी चरणाच्या संबंधाने बोलतो. मुक्ती नको म्हणतात तुकोबराय. आपण मुक्ती नको म्हणू एखाद्या वेळेस, पण नुक्ती नाही म्हणणार. आपले म्हणजे समाजाचा स्तर जर श्रवणाचा बघितला आपण तर म्हणजे आता महाराजांची परंपरा आहे, महाराजांचं इथं वास्तव्य आहे आणि त्या वास्तव्याच्या परिणामाचा आपल्या समाज घटकांवरती परिणाम होतो नाही असं नाही. वेदांत श्रवणाचा परिणाम सामाजिक घटकावर होतो. जे सातत्य असतं त्या सातत्याने त्या मनावरती जर ते घाव बसत राहिले तर त्याचा परिणाम होतो. पण आपण किती योग्यतेने किती एकाग्रतेने ते श्रवण करतो यालाही तेवढंच फार महत्त्व आहे. आणि म्हणून खरं तर आपला हा सोहळा महाराजांचा या संस्थांवरचा सोहळा माझ्या दृष्टीने मला इथं येणं माझं एक भाग्य आहे. माझ्या परंपरेमध्ये मी ज्या जन्माला आलो त्या परंपरेचं आणि या परिसराचा थोडासा ऋणानुबंध राहिलेला आहे. आणि त्याच ऋणानुबंधाने आणि आपल्या पीठाचं संस्थांचे मूळ पुरुष अर्थात काळेबाबाचा आणि आमच्या परंपरेचाही काही ऋणानुबंध राहिलेला आहे, सहवास राहिलेला आहे. आणि त्यामुळे खरं तर हा एक ऋणानुबंधातून सेवेचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेला आहे. गुरुवर्य आपले सर्वांचे आदरणीय हरिभक्तीपरायण शास्त्री बाबा महाराजांच्या विनंतीला त्या ठिकाणी महाराजांनी मला सांगितलं की महाराज तुम्हाला सेवेला यावं लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्याला मला मान देता आला आणि मला त्या ठिकाणी सर्वांच्या दर्शनाचा योग या निमित्ताने प्राप्त झालेला आहे. खरं तर आज ग्रहण होतं 3 ते 5च सेवा माझ्या वाट्याला नक्की होते. त्यामुळे मी कधी माझी कीर्तनाला कधी वेळ करीत नाही जायला कुठं. पण आज योगायोगाने ग्रहण असल्यामुळे सगळं आवरून येण्याकरता सगळं यायला थोडासा उशीर झाला. आंघोळ वगैरे करून यायला थोडासा रस्ताही खराब, सगळ्या गोष्टीला विलंब झाला. त्यामुळे खरं तर सेवा करण्याचं थोडंसं मानसिकता आणि गडबड बोलणं आणि त्यात काय झालं आहे आजार काही कळत नाही. पण नक्की एक काहीतरी रोग झाला आहे मला, खरंच नक्की झाला आहे. आता त्याचं निदान मला डॉक्टरकडे गेल्यानंतर कळेल. पण मला वाटतंय मला नक्की रोग झालेला आहे काहीतरी. जाऊ दे काय असेल ते मागच्या जन्माचे भोग म्हणा काय म्हणा प्रारब्ध म्हणा ते काय असेल ते असेल. म्हणून खरं तर सर्वांच्या योगाने माझ्या कीर्तनाचा मला एक आनंद माझ्या पद्धतीने मला घेता आला. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. सर्व टाळकरी मंडळीला खूप धन्यवाद देतो. अतिशय अनुकूल पद्धती, अनुकूल वातावरण आणि खरं तर नेवाशा परिसरामध्ये कीर्तन करायला आजही चांगला कीर्तनकार म्हणजे जो आपण त्याला म्हणू जातीचा कीर्तनकार आहे तो विचार करूनच कीर्तनाला येत असतो. आता बाकीचा बाजार आहे त्याच्याबद्दल वाद नाही. ते येतात ते कसे कीर्तन करतात यात मला त्याच्याशी बोलायचं नाही. परंतु जे खरं खानदानी कीर्तनकार आहे, परंपरेचे कीर्तनकार आहेत ते मात्र नेवाशा तालुक्यात कीर्तनाला येताना मात्र विचारपूर्वक येतात. कारण इथं ज्ञानेश्वरी लिहिल्या गेलेली आहे. ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान असल्या कारणामुळे तेवढा तरी विचार कीर्तनकाराने नक्की केला पाहिजे. आणि तो विचार मी चांगल्या पद्धतीत करतो ज्यावेळेस नेवाशा तालुक्यात आता एरवी काही बोलतो असं नाही आहे. परंतु तरी त्यातले त्यात इकडे यायचं म्हटलं की आणखी विचारानेच यावं लागतं. आणि म्हणून सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. शास्त्री बाबांचा जो काही आपल्यावरती विचाराचा पगडा आहे हा विचाराचा पगडा आणखी दृढ होत जावं. महाराजांविषयी श्रद्धा, विश्वास, निष्ठा ही अतिशय बलकट अशा पद्धतीची होत जावं.
आणि उत्तर आपल्याकडून या संस्थांची जी काही महाराजांची इच्छा आहेत, महाराजांची इच्छित काही संकल्पना आहेत, त्या संकल्पनेला आपल्या सर्वांकडून मूर्त रूप देण्याचा प्रयत्न आपण सर्वांकडून व्हावा, अशी एक मनोकामना, मंगल कामना या निमित्ताने करतो. सर्व उपस्थित माझ्याविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण असलेले किंवा मलाही ज्यांच्याविषयी अंतःकरणात प्रेम आहे असे तुम्ही सर्व मातृ आणि साधक हृदय मंडळी, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या पानसवाडीचं भूषण आदरणीय सोमनाथजी महाराज, गडाख महाराजही माझ्यासोबत आलेले आहेत. आदरणीय आमचे नाना, म्हणजे आमचेच नाना नाही, या परिसराचे नाना, सगळ्याचेच नाना, असे बाजीराव नाना ते सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय आमचे माझे चुलते आदरणीय मच्छिंद्र महाराज ते सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहेत. सर्व मृदुंगाचार्य महाराज मंडळी, सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. मला खरं तर माझी बोल घाल होती, अजून पण मला खूप काय असं बोलावं वाटतंय, पण काही बोलायचं सुचत नाही म्हणजे काहीतरी असं होत आहे. असं वेळ झाला म्हणावं त्याने होतंय की आणखी काय होतंय, पण महाराजांचं काय दडपण मला नाही आहे. त्याचं कारण सांगतो. माझ्या दडपणाखाली कीर्तन करीत नाही आणि महाराजांचं विशेषतः दडपण मला नाहीच आहे. कारण ज्यावेळेस आम्ही जोरवाडीला महाराजांची तारीख होती त्यावेळेस मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी माझ्या पाठीवर थाप टाकली होती आणि ते म्हटले होते चांगलं चालू द्या असं म्हटले होते. मग त्यांनी सांगितलंय कोणाला घाबरायचं नाही. त्यांनी काय सांगितले तेव्हाच सांगितले कोणाला घाबरायचं नाही. मग त्यांनी सांगितले कोणाला घाबरायचं नाही म्हणून हल्ली त्यांनाही घाबरायचं सोडून दिले. त्याच्यामुळे एवढं त्यांच्या शब्दाला आपण घाबरतो असं.